श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे बेल स्लीवचं कटिंग. इथे मी घडीची बाजू माझ्या साईडला घेतली आहे, तिथून उंची जी काही असेल ती टाकली. मी 20 इंच घेतलेली आहे. तुमची जी काही असेल ती टाकायची. त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचं. 1.5 इंच ह्याच्यासाठी प्लस करायचं. वरती अर्धा इंच शिवण्यात जातं बाही जोडताना आणि खाली 1 इंच फोल्डिंग होतं त्यासाठी. आणि आता वरतून परत 3.5 इंचाचा उतार दिलेला आहे. तिथे सरळ लाईन आखून घेतली 3.5 इंचाची उताराची. तिथून छातीचा चौथा भाग टाकला. जी काही तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग टाकायचा. इथे मी 9.5 इंच टाकलेला आहे. आता काय करणार आहे, या 9.5चा मध्य केला. मध्याला मार्किंग केलं. तो मध्य मोजून घेतला किती आला, 4.25 आलेला आहे. तेच वरती 4.25ला परत मार्किंग केलं. ती एक सरळ उभी लाईन आखून घेतली. जी उभी लाईन आखलेली आहे त्याचा परत मध्य केला अशा पद्धतीत. आणि आता वरती 1 इंच घेतलं, त्याच्यापुढे परत 1 इंच घेतलं. आणि आता जो पहिला 1 इंच तो मध्य उभ्या लाईनीचा आणि छातीचा जो चौथा भाग टाकला ते असं जॉईन करून घेतलं. आणि तिथून परत वरती उभ्या लाईनीला 1 इंच घेतलं. त्याच्या पुढचा 1 इंच, तो 1 इंच आणि परत ते दाखवलं आहे तुम्हाला कसं जोडलं ते तसं जोडून घ्यायचं. आता जी उंची आहे तुमची ती खालचं 1.5 इंच नाही पकडायचं. जी उंची आहे ती त्याचा मध्य करायचा. 10 येतो आता, कारण 20 घेतलं आहे ना आपण, त्याचा मध्य केला. तिथे एक सरळ लाईन आखून घेतली. आणि परत काय केलं, जे वरती 9.5 इंच जे टाकलेलं आहे त्याचा मी 1.5 इंच मायनस केलं आणि ते खाली आखून घेतलं. 1.5 इंचाला मार्किंग केलं. आणि आता काय करणार आहे, खाली जी आपण उंचीची लाईन काढली आणि त्याच्याखाली जे 1.5 इंच घेतलं आहे तिथून पुढे मी 8 इंचाचा घेर ठेवलेला आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घेर ठेवू शकता. आता काय करणार आहे, जी 1.5 इंच जे आहे ते मी मागच्या साईडला थोडंसं असं डॉट करून घेतला. म्हणजे आपल्याला ते डॉट जोडायचे आहेत तिरक्या. मी घडी जशी घातली आहे तुम्हाला दिसत असेल, जी उंची आहे 20 इंचाची बरोबर, त्याच्यावर ते जे खालचा 1.5 इंचाचा जो पॉईंट आहे ते बघा, तो मी आखून पण दाखवते. त्याला मार्किंग केलं. वरच्या 1.5 इंचापर्यंत ते असं हे करून फोल्ड करून आखून घेतलं. आणि खालनं थोडासा गोल शेप दिला आणि बाकीचं बाही आहे ती कट करून घेतली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.